कल्पना करा, एका अत्याधुनिक आणि संपूर्ण काचेच्या भिंती असलेल्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एक बोर्डरूम मीटिंग सुरू आहे. हां. सगळेजण आपापल्या लॅपटॉप आणि प्रेझेंटेशन्समध्ये अगदी मग्न आहेत आणि अचानक तिथे त्या चकचकीत टेबलवर एक 2000 वर्षे जुना आणि धुळीने माखलेला ग्रंथ आणून ठेवला जातो. बापरे, किती विसंगत दृश्य आहे ना हे. अगदी, म्हणजे वरवर पाहता हे दृश्य अत्यंत विसंगत वाटतं. प्राचीन तत्वज्ञान आणि आजचं हे वेगवान कॉर्पोरेट जग यांचा काय संबंध असू शकतो असा प्रश्न पडतो. बरोबर. पण जेव्हा त्या ग्रंथाची पाने उलटली जातात ना, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात येते. आजच्या आधुनिक जीवनातील ताणतणाव, ऑफिसमधील राजकारण आणि वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत सोडवण्याची अचूक उत्तरे त्या प्राचीन ओळींमध्ये दडलेली आहेत. क्या बात आहे. बरं, आपण हे सविस्तर समजून घेऊया. आजच्या या सखोल चर्चेत आपण R.P. जैन यांच्या कंप्लीट चाणक्य नीती या पुस्तकावर आणि इतर काही ऐतिहासिक विश्लेषणांवर आधारित सूत्रांचा ढिगारा उलगडणार आहोत. नक्कीच. आणि अनेकांचा असा समज असतो की चाणक्य नीती ही केवळ राजकारण, कटकारस्थाने आणि सत्तेच्या खेळापुरती मर्यादित आहे. पण मुळात ती आधुनिक जीवनशैलीसाठी कशी वापरता येईल हे शोधणं हा या विश्लेषणाचा मुख्य उद्देश आहे. हो, आणि या निमित्ताने जे लोक कंप्लीट चाणक्य नीती या पुस्तकाचं ऑडिओबुक अनुभव शोधत आहेत, त्यांनाही या लेखकाचे विचार अगदी सहज समजायला मदत होईल. अगदी बरोबर, श्रोत्यांना या चाणक्य नीती पुस्तकाचा ऑडिओबुक अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि इथे सर्वात वेधक गोष्ट म्हणजे हे विश्लेषण केवळ नियमांची किंवा जुन्या उपदेशांची एखादी कंटाळवाणी यादी नाहीये. हा मानवी स्वभाव समजून घेण्याचा एक अत्यंत स्पष्ट आणि काहीसा कठोर असा आरसा आहे. म्हणजे थोडं प्रॅक्टिकल म्हणायचंय का? अगदी प्रॅक्टिकल. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले हे विचार मानवी प्रेरणा, माणसाच्या मनातील भीती, त्याची असुरक्षितता आणि महत्वाकांक्षा यांचं अत्यंत अचूक विश्लेषण करतात. अच्छा. काळ कितीही पुढे गेला असला, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं असलं, तरी माणसाचा मूळ स्वभाव, त्याच्या भावना आणि स्वार्थाच्या प्रेरणा अजूनही बदललेल्या नाहीत. हेच या सूत्रांमधून वारंवार समोर येतं. हो ना. पण हे सर्व तत्वज्ञान समजून घेण्यापूर्वी ते निर्माण करणाऱ्या व्यक्तीला आणि त्या काळातील परिस्थितीला समजून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. हो, ते तर खूपच महत्वाचं आहे. इथे आपण 4थ्या शतकातील म्हणजे BCE मधल्या तत्वज्ञ कौटिल्य किंवा विष्णुगुप्त यांच्याबद्दल बोलत आहोत, ज्यांना जग चाणक्य या नावाने ओळखतं. बरोबर. आणि ह्यांची कथा खरोखरच एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाहीये. अजिबात नाही. तो इतिहासच तसा आहे. ऐतिहासिक सूत्रांनुसार बघायला गेलं तर मगधच्या अत्यंत शक्तिशाली अशा नंद घराण्याच्या दरबारात राजा धनानंद याने चाणक्यांचा सर्वांसमक्ष घोर अपमान केला होता. एका विद्वान ब्राह्मणाला चक्क भर दरबारातून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं होतं. पण त्या अपमानानंतर त्यांनी केवळ माघार घेतली नाही, त्यांनी तो अपमान पचवला नाही. अगदी. त्यांनी जंगलात जाऊन स्वतःची रणनीती आखली आणि चंद्रगुप्त मौर्यासारख्या एका सामान्य तरुणाला सोबत घेऊन एक प्रचंड मोठं साम्राज्य उभं केलं. ही कृती खरोखरच थक्क करणारी आहे. तो इतिहास घडवणारा एक अतिशय निर्णायक क्षण होता. राजा धनानंदाला वाटलं असेल की त्याने एका सामान्य विद्वानाला हाकलून दिले आणि विषय तिथेच संपला. त्याला तसं वाटलं असणार. पण ती केवळ एक माघार नव्हती, तर ती एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक क्रांतीची सुरुवात होती. इथे ऐतिहासिक सूत्रांमध्ये अर्थशास्त्र आणि चाणक्य नीती या 2 भिन्न ग्रंथांमधील फरक अत्यंत स्पष्टपणे सांगितला आहे. अच्छा, म्हणजे हे 2 वेगवेगळे ग्रंथ आहेत. हो, अगदी. अर्थशास्त्र हा ग्रंथ प्रामुख्याने राज्यकारभार, परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था आणि प्रशासनावर केंद्रित आहे. तो एका राजासाठी किंवा राज्यकर्त्यासाठी लिहिलेला ग्रंथ आहे, ज्याचा आवाका खूप मोठा आहे. आणि मग चाणक्य नीती कशासाठी आहे? या उलट चाणक्य नीती हा ग्रंथ सूक्ष्म पातळीवर काम करतो. तो व्यावहारिक शहाणपणावर आधारित आहे, जो समाजातील प्रत्येक सामान्य माणसाला आपलं वैयक्तिक जीवन हुशारीने, सुरक्षितपणे आणि यशस्वीरित्या कसं जगावं हे शिकवतो. बापरे, हे ऐकल्यावर मला ना आधुनिक काळातील एका स्टार्टअप फाउंडरची आठवण येते. स्टार्टअप फाउंडर? कसं काय? म्हणजे विचार करा, एखादा अत्यंत बुद्धिमान
पण नवखा फाउंडर एका मोठ्या पण अत्यंत विषारी म्हणजेच टॉक्सिक गुंतवणूकदाराकडे निधी मागण्यासाठी जातो आणि तिथे त्याचा घोर अपमान होतो. पण तो फाउंडर खचून न जाता बाहेर पडून स्वतःची रणनीती नव्याने आखतो आणि पुढे जाऊन एक बलाढ्य युनिकॉर्न कंपनी उभी करतो. क्या बात आहे. अगदी चपखल उदाहरण दिलं तुम्ही. हो ना, जी कंपनी त्या जुन्या गुंतवणूकदाराच्या साम्राज्यालाही उद्ध्वस्त करते. चाणक्यांचा हा प्रवास अगदी असाच वाटतो मला. खरंय. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. आजकाल चाणक्य या शब्दाचा वापर एखाद्या कपटी किंवा मॅकियावेलियन राजकारण्यासारखा नकारात्मक अर्थाने का केला जातो? हा लोकांचा एक खूप मोठा गैरसमज आहे, जो ऐतिहासिक संदर्भांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण झालाय असं मला वाटतं. म्हणजे हा गैरसमज कसा काय? कारण चाणक्यांचे विचार हे आदर्शांच्या काल्पनिक जगावर आधारित नव्हते. ते वास्तवाच्या अत्यंत भक्कम आणि काहीशा रखरखीत जमिनीवर उभे होते. अच्छा. निकोलो मॅकियावेलीने आपला द प्रिन्स हा ग्रंथ चाणक्यांच्या हजारो वर्षानंतर लिहिला आणि त्यात प्रामुख्याने सत्ता मिळवणे आणि ती कोणत्याही निर्दयी मार्गाने टिकवणे यावर भर होता. पण चाणक्य नीतीचा आवाका खूप व्यापक आहे. ती केवळ सत्तेची लालसा शिकवत नाही, तर मानवी कमकुवतपणा, लोभ, विश्वासघात आणि महत्वाकांक्षा यांचं अत्यंत पारदर्शक विश्लेषण करते. म्हणजे एकंदरीत जगाचं भान देते. अगदी. या कठोर जगात तग धरून राहण्यासाठी वास्तवाचे भान देणे आणि माणसाला स्वतःचे रक्षण करायला शिकवणे हा त्यामागील मूळ उद्देश होता. हे वास्तवाचे भान म्हणजेच व्यावहारिक दृष्टिकोन विरुद्ध आदर्शवाद असा एक मोठा वैचारिक संघर्ष इथे दिसतो. हो, म्हणजे प्रॅग्मॅटिझम विरुद्ध आयडियलिझम. हो. सूत्रांनुसार हे तत्वज्ञान हेतूंपेक्षा परिणामांवर जास्त भर देतं. त्यातलं एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे की सरळ झाडे सर्वात आधी कापली जातात. खूपच प्रसिद्ध आहे. याचा अर्थ असा की समाजात खूप जास्त प्रामाणिक आणि सरळ असणं हे स्वतःसाठीच धोक्याचं ठरू शकतं. पण जरा थांबा. काय झालं? खूप प्रामाणिक न राहण्याचा हा जो सल्ला आहे तो आजच्या काळात कामाच्या ठिकाणी एका विषारी संस्कृतीला प्रोत्साहन देत नाही का? कसं काय? म्हणजे आपण खोटेपणाला आणि कपटीपणाला मान्यता देत आहोत असं यातून वाटू शकतं ना? वरवर पाहता तसं वाटणं साहजिक आहे, पण यामागचं मानसशास्त्र आणि यंत्रणा समजून घेणं आवश्यक आहे. बरं. हा सल्ला दुसऱ्यांना फसवण्याबद्दल किंवा स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी इतरांचं नुकसान करण्याबद्दल अजिबात नाहीये. मग कशाबद्दल आहे नक्की? तो स्वतःचे रक्षण करण्याबद्दल आहे. म्हणजे स्वसंरक्षण, ज्याला आपण सेल्फ प्रिझर्वेशन म्हणतो. अच्छा. स्वसंरक्षण ही मानवाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे असं हे तत्वज्ञान सांगतं. सरळ झाडे कापली जाण्याचा अर्थ असा आहे की जर कामाच्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवून सर्व गुपिते उघड केली, हो, स्वतःच्या योजना आणि कमकुवत बाजू सांगितल्या तर. अगदी बरोबर, तर लोक त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता सर्वाधिक असते. हो, कॉर्पोरेट जगात अनेकदा असं दिसतं की जो कर्मचारी अत्यंत सरळ मार्गी असतो ना त्याच्यावर अतिरिक्त कामाचा बोझा टाकला जातो आणि त्याचं श्रेय दुसरेच कोणीतरी लाटून मोकळे होतात. खरंच. इथे आदर्शांपेक्षा व्यावहारिक शहाणपण माणसाला सुरक्षित ठेवतं हे मला पटलं. हो. पण याच व्यावहारिकतेचा विचार करताना सूत्रांमध्ये आणि ऐतिहासिक विश्लेषणांमध्ये काही अशा गोष्टीही समोर येतात ज्या आजच्या काळानुसार आणि मूल्यांनुसार पटणाऱ्या नाहीत. कोणत्या गोष्टींबद्दल बोलताय तुम्ही? या ग्रंथात काही ठिकाणी पितृसत्ताक विचार आणि नैतिकदृष्ट्या संदिग्ध वाटणारे सल्ले आहेत. मॉरल ॲम्बिग्विटी. हो. पण हे इथे स्पष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण या विश्लेषणात त्या विचारांचे अजिबात समर्थन करत नाही आहोत. आपण केवळ त्या ऐतिहासिक स्रोतांमध्ये जे दिलं आहे त्याचे एक तटस्थ विश्लेषण करत आहोत. हे स्पष्ट करणं खूप गरजेचं होतं. कोणत्याही प्राचीन ग्रंथाचे वाचन करताना तो त्याच्या ऐतिहासिक संदर्भात वाचणं गरजेचं असतं. अगदी. हजारो वर्षांपूर्वीची समाजव्यवस्था आणि आजची लोकशाही मूल्य यात खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे आपण त्या जुन्या सामाजिक रचनांचे केवळ समर्थन किंवा विरोध करण्यापेक्षा त्यातील जे शाश्वत नियम आहेत ते समजून घेणं जास्त फायद्याचं ठरतं. नक्कीच. तर मग हे शाश्वत आणि व्यावहारिक शहाणपण आजच्या आधुनिक नोकरी किंवा व्यवसायात प्रत्यक्ष कसं वापरावं? त्यासाठी सूत्रामध्ये कामाच्या ठिकाणी यशाचे 5 अतिशय स्पष्ट आणि आधुनिक वाटणारे मंत्र दिले आहेत. अच्छा, कोणते आहेत ते 5 मंत्र? यातील पहिला मंत्र सांगतो की कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. कोणते 3 प्रश्न? अगदी. या 3 प्रश्नांमागील यंत्रणा खूप रंजक आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या अचूक आहे. कसं काय? आजच्या वेगाने धावणाऱ्या जगात लोक अनेकदा फक्त
इतर लोक करत आहेत किंवा हे ट्रेंडिंग आहे म्हणून एखादी गोष्ट करायला घेतात. हो ना, फोमोमुळे लोक काहीही करतात. बरोबर. पण हे 3 प्रश्न विचारण्यासाठी लागणारी ती 5 मिनिटांची शांतता माणसाचे महिन्यांचे किंवा वर्षांचे चुकीचे कष्ट वाचवू शकते. म्हणजे क्लॅरिटी ऑफ पर्पज. हो, मी हे का करत आहे हा प्रश्न माणसाची आंतरिक प्रेरणा स्पष्ट करतो. परिणाम काय असतील हा प्रश्न भविष्यातील धोक्यांचा अंदाज देतो. आणि यशस्वी होईन का हा प्रश्न स्वतःच्या क्षमतेचं आणि मर्यादांचं वास्तववादी मूल्यांकन करायला लावतो. अगदी तसाच. आता दुसरा मंत्र बघूया. दुसरा मंत्र सांगतो की शिक्षण आणि ज्ञान हाच खरा मित्र आहे. हां, सूत्रांमध्ये ज्ञानाची तुलना चक्क कामधेनू गायीशी केली आहे ना? हो, जशी पौराणिक कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करते आणि संकटात आधार देते, तसंच ज्ञान अनोळखी परिस्थितीत एका आईप्रमाणे साथ देतं. हे खूपच सुंदर उदाहरण आहे. यामागचं सर्वात मोठं कारण असं की ज्ञान ही एकमेव अशी संपत्ती आहे जिचं मूल्य संकटाच्या काळात सर्वाधिक वाढतं. म्हणजे अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर त्याचं कंपाऊंडिंग व्हॅल्यू असतं. हो, पैसा, सत्ता किंवा ओळखी अचानक संपुष्टात येऊ शकतात. एखाद्या आर्थिक मंदीत नोकरी जाऊ शकते, पण डोक्यात असलेलं ज्ञान आणि कौशल्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आजच्या नॉलेज इकॉनॉमीमध्ये सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असणं हाच तग धरून राहण्याचा एकमेव मार्ग आहे असं मलाही वाटतं. अगदी बरोबर. आता तिसरा मंत्र खूपच वेधक वाटेल. सांगा ना. योजना पूर्ण होईपर्यंत आपलं गुपित कोणालाही सांगू नका. अरे वा. जर याची तुलना आधुनिक तंत्रज्ञान जगताशी केली तर हे एखाद्या टेक स्टार्टअपच्या स्टेल्थ मोडसारखं आहे. अगदी स्टेल्थ मोड. जोपर्यंत प्रॉडक्ट पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत गुप्तता पाळायची. पण आजच्या बिल्ड इन पब्लिक आणि सोशल मीडियाच्या जगात हे शक्य आहे का? म्हणजे तुला काय वाटतं? म्हणजे जिथे लोक प्रत्येक छोटी गोष्ट, प्रत्येक नवीन कल्पना लगेच इंटरनेटवर शेअर करतात, तिथे पूर्णपणे गुप्तता पाळणे खरोखर शक्य किंवा फायदेशीर आहे का? आजच्या काळात बिल्ड इन पब्लिकचे काही फायदे नक्कीच आहेत, जसं की ग्राहकांचा फीडबॅक मिळणं. पण चाणक्यांचा हा सल्ला मानवी मेंदूच्या एका मोठ्या त्रुटीवर डोट ठेवतो. मेंदूची त्रुटी? ती कशी? जेव्हा एखादी योजना पूर्ण होण्याआधीच इतरांना सांगितली जाते, तेव्हा लोकांकडून मिळणाऱ्या कौतुकामुळे मेंदूला डोपामाइन मिळतं. अच्छा, म्हणजे खोटं समाधान मिळतं. अगदी. मेंदूला असा खोटा संकेत मिळतो की काम पूर्ण झालं आहे आणि त्यामुळे ते काम पूर्ण करण्याची मूळ प्रेरणा कमी होते. बाप रे, हे तर खूपच लॉजिकल आहे. शिवाय योजना पूर्ण होण्याआधीच बाहेरून मिळणारे नको ते सल्ले, नकारात्मक टीका किंवा ईर्ष्या यामुळे प्रत्यक्ष कामाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अकाली मिळालेली टीका लक्ष विचलित करू शकते. म्हणूनच जोपर्यंत काम स्वतःहून बोलू लागत नाही तोपर्यंत शांत राहून काम करणे ही एक अत्यंत सुरक्षित रणनीती आहे. हो, आता चौथा मंत्र सांगतो की महानता ही जन्मावरून नाही तर कर्मावरून ठरते. 2000 वर्षांपूर्वी ज्या समाजात जन्म आणि जातीला प्रचंड महत्त्व होतं, तिथे हा विचार मांडणं खूप धाडसाचं होतं, नाही का? खूपच धाडसाचं. हा पूर्णपणे गुणवत्तावाद आहे, म्हणजे मेरिटोक्रेसी. पार्श्वभूमी कोणती असो, मेहनत आणि कृतीच माणसाला मोठं करते. आणि पाचवा मंत्र? पाचवा मंत्र या सर्व कृतींना दिशा देतो. शक्तिशाली आणि संतुलित मन अजिंक्य असते. आजच्या प्रचंड तणावपूर्ण वातावरणात या मंत्राचं महत्त्व खूप जास्त आहे. नक्कीच. जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नसतात, बाजारात अनपेक्षित बदल होतात, तेव्हा भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात. त्यात स्थिर राहू शकते. अगदी बरोबर. बरं, आता व्यावसायिक यशाबद्दल आपण सविस्तर चर्चा केली, पण कोणत्याही माणसाचं जीवन हे केवळ कामापुरतं मर्यादित नसतं. हो, वैयक्तिक आयुष्यही महत्वाचं आहेच. वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंधांशिवाय कोणतंही यश पूर्ण होत नाही. चाणक्य नीती यावरही अत्यंत परखड भाष्य करते. जर कामाच्या ठिकाणी आपण इतके सावध वागत असू तर तोच दृष्टिकोन वैयक्तिक आयुष्यातही झिरपतो का? सूत्रानुसार संकटाच्या वेळीच खऱ्या मित्राची आणि जीवनसाथीची परीक्षा होते. नातेसंबंधांमधील हा एक अतिशय कठोर पण सत्य नियम आहे. संकटाचा काळ हा खऱ्या आणि खोट्या नात्यांमधील फरक स्पष्ट करणारी एक चाळण असते. आणि यात पालकत्वाचा जो नियम सांगितला आहे ना, तो तर आधुनिक चाइल्ड सायकोलॉजीच्या अत्यंत जवळ जाणारा आहे असं मला वाटलं. हो, तो 5-5 वर्षांचा नियम. अगदी. पहिल्या 5 वर्षात मुलांवर खूप प्रेम करा, त्यांचे लाड करा. पुढील 5 वर्षे त्यांना कठोर शिस्त लावा आणि जेव्हा ती मुले 16 वर्षांची होतील तेव्हा त्यांच्याशी एका मित्रासारखे वागा. यामागे एक अत्यंत स्पष्ट आणि तार्किक विज्ञान आहे. सुरुवातीची वर्षे सुरक्षितता आणि प्रेम वाटण्यासाठी महत्वाची असतात.
आणि नंतरची वर्षे शिस्त आणि मूल्य रुजवण्यासाठी असतात. हो, आणि पौगंडावस्थेत जेव्हा मुले स्वतःची ओळख शोधत असतात तेव्हा त्यांच्यावर केवळ अधिकार गाजवण्यापेक्षा त्यांना समजून घेणाऱ्या मित्राची जास्त गरज असते. अगदी बरोबर. आणि विवाह आणि मैत्रीबद्दलही विचार खूप स्पष्ट आहेत. विवाह हा केवळ बाह्य सौंदर्यावर आधारित नसावा, तर तो बौद्धिक आणि सामाजिक अनुकूलतेवर आधारित असावा. कंपॅटिबिलिटी महत्वाची असते. हो, तसेच मैत्रीबद्दलही एक नियम आहे की नेहमी समान स्तरातील लोकांशीच मैत्री करावी. पण इथे मला एक शंका आहे. हा नियम आजच्या समानतावादी जगात थोडा जुनाट आणि भेदभाव करणारा वाटत नाही का? नाही, तसं नाहीये. म्हणजे केवळ समान स्तरातील लोकांशीच राहिल्याने आपल्याला विविध दृष्टिकोन मिळण्यात अडथळा येत नाही का? याच ठिकाणी अनेकदा या सूत्रांचा चुकीचा अर्थ काढला जातो. येथे स्तर किंवा समानता याचा अर्थ बँक बॅलन्स किंवा केवळ आर्थिक स्थिती असा होत नाही. अच्छा, मग त्याचा अर्थ काय? इथे भर दिला आहे तो बौद्धिक आणि नैतिक मूल्य समान असण्यावर. जर दोन व्यक्तींच्या जीवनमूल्यांमध्ये जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खूप मोठी दरी असेल तर ते नाते दीर्घकाळ टिकत नाही. हे पटते मला. उदाहरणादाखल, जर एका व्यक्तीसाठी प्रामाणिकपणा सर्वोच्च असेल आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी कोणत्याही मार्गाने पैसा मिळवणं महत्त्वाचं असेल तर त्या नात्यात केवळ संघर्षच निर्माण होतो. हो ना, अशा नात्यात मनस्तापच जास्त होतो. समान नैतिक मूल्य असणारे लोक एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि संकटात खंबीरपणे उभे राहू शकतात. हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. हे स्पष्टीकरण नक्कीच दिशाभूल टाळणार आहे. आणि संपत्तीच्या बाबतीतही हाच अत्यंत संतुलित दृष्टिकोन दिसतो. हो, संपत्तीबद्दलही त्यांनी स्पष्ट सांगितलंय. संपत्ती कमवणे आणि ती संकटाच्या काळासाठी साठवणे महत्वाचे आहे, असे हे सूत्र सांगतं. पण जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी संपत्ती खर्च करण्यास अजिबात मागेपुढे पाहू नये. याचाच अर्थ संपत्ती हे एक साधन आहे, साध्य नाही. माणसांपेक्षा आणि नात्यांपेक्षा पैसा कधीही मोठा नसतो. अगदी खरंय. हे सर्व सखोल विश्लेषण आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या निष्कर्षाकडे घेऊन जातं. होय. चाणक्यांचा उद्देश केवळ नियम सांगणे हा नव्हता, तर जगाकडे पाहण्याचा एक स्पष्ट, व्यावहारिक आणि निर्भय दृष्टिकोन देणे हा होता. आणि या सूत्रांमधून वर्तमानात जगण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला मिळतो. भूतकाळात झालेल्या चुकांवर रडत बसण्यात काहीही अर्थ नाही आणि भविष्याची चिंता करत बसण्यातही शहाणपणा नाही. जे काही करायचे आहे ते आज, आत्ता, या वर्तमानात करायचे आहे. आणि बुद्धिमत्तेचं महत्त्व सांगताना त्यांनी ससा आणि सिंहाची जी कथा दिली आहे ती या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. ती विहिरीची कथा? हो, एका लहानशा सशाने आपल्या बुद्धीच्या जोरावर बलाढ्य सिंहाला विहिरीत उडी मारायला भाग पाडलं आणि स्वतःचा जीव वाचवला. हे सिद्ध करते की केवळ शारीरिक बळ असणे पुरेसे नसते. योग्य रणनीती आणि बुद्धिमत्ता कोणत्याही बलाढ्य शत्रूवर मात करू शकते. खरंच. पण हे सर्व समजून घेतल्यानंतर माझ्या मनात एका वेगळ्याच प्रश्नाचा विचार आलाय. कोणता विचार? चाणक्यांनी भावनांवर अत्यंत कठोर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं आहे. प्रत्येक नातेसंबंध व्यावहारिक दृष्टिकोनातून मोजण्यास सांगितलं आहे. बरोबर आहे. आणि इथेच तो खरा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या व्यक्तीने आजच्या जगात तंतोतंत या नियमांचे पालन केले, म्हणजे स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवून अतिशय सावधगिरीने प्रत्येक नाते मोजले, तर ती व्यक्ती या जगात प्रचंड यशस्वी तर नक्कीच होईल. पण काय? या अतिव्यावहारिकतेचा आणि सतत सावध राहण्याच्या शर्यतीत ती व्यक्ती शेवटी भावनिकदृष्ट्या पूर्णपणे एकाकी तर पडणार नाही ना? बापरे, हा खरोखरच विचार करायला लावणारा आणि काहीसा क्रूर प्रश्न आहे. हो ना? यश मिळवणे आणि भावनिक जवळीक टिकवणे यातील ही एक अतिशय अवघड तडजोड असू शकते. पूर्णपणे व्यावहारिक असण्याची किंमत कदाचित एकाकीपणात चुकवावी लागते. हा विचार नक्कीच सर्वांना अंतर्मुख करणारा आहे. नक्कीच. आर.पी. जैन यांचे मूळ पुस्तक आणि ऐतिहासिक संदर्भ वाचून किंवा या ऑडिओबुक स्वरूपातील विश्लेषणाचा आनंद घेऊन या प्राचीन शहाणपणाचा अधिक शोध घेता येईल. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.